ओके, आय होप तुम्ही जेवढे लोक सुरुवातीपासून जॉईन झाला आहेत त्यांना काही गोष्टी माहिती आहेत अबाउट द स्टार्टअप. फॉर एक्झाम्पल आपण सुरू केलं होतं की वाय वन शुड डू द स्टार्टअप्स. की मी इथे एज्युकेशन सिस्टीममध्ये आलो आहे, मी शाळा करतोय, कॉलेज करतोय, माय पर्पज इज टू हॅव अ जॉब. मला नोकरी हवी आहे, त्याच्यामुळे मी कॉलेजला आलो. हे सगळ्यांच्या डोक्यात असेल. आपण त्या दिवशी सुरुवातीला बघितलं होतं की जॉबची सिच्युएशन इन अ कंट्री लाईक इंडिया इज व्हेरी डिफिकल्ट. आपल्याकडे 65% यूथ आहे. मी हे परत रिवाईज करतोय कारण काही लोकांना ते माहिती नाही आहे. नवीन लोक जॉईन झाले असतील, तुम्हाला सुद्धा ते सिरियसनेस कळावं. आणि मी जेव्हा बघत होतो, आम्ही लिंक न पाठवता सगळे लेक्चर्स यूट्यूबला पाठवले होते तुम्हाला, की सगळ्यांना ते सहजपणे बघता येतील. फक्त सिलेक्टेड स्टुडंट्सना, इतरांनाही ते ॲक्सेस मिळेल. पण असं झालेलं दिसतंय की बऱ्याच लोकांनी ते पाहिलेले नाही आहेत. सो आय एम जस्ट रिवाइजिंग इट फॉर एव्हरीबडी, बिकॉज इफ यू हॅवंट डन द होमवर्क इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू कंटिन्यू. सो त्याच्यामुळे मी हे रिवाईज करतोय. तर इंडिया जिथे 65% यूथ आहे, तिथे आपल्याकडे जॉब करणाऱ्यांची लोकसंख्या फक्त 7.5%, 7.4% लोकांसाठी जॉब आहे. आणि आपल्याकडे 91 कोटी लोक आहेत ज्यांना जॉब हवा आहे. तुम्ही त्या वर्कफोर्समध्ये पुढे फ्युचरमध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन जाणार आहात. आत्ता ऑलरेडी ते 7.5% म्हणजे 10,60,00,000 लोक ऑलरेडी जॉबमध्ये आहेत. तुमचे आईवडील, तुमचे टीचर्स, तुमचे सिनियर्स, आम्ही, माझे मित्र. तुमच्यासाठी जी जॉब निर्मिती हवी आहे ती 2.5 करोड जॉब निर्मिती दरवर्षी व्हायची गरज आहे. पण ती होत नाही आहे. मग होतं काय? तुम्ही मार्केटमध्ये जाता, तुम्हाला वाटतं मला जॉब मिळत नाही आहे. पण तिथे जस्ट इमॅजिन, जिथे भारतासारख्या देशामध्ये दरवर्षी जॉब निर्मिती होते 27 लाख, 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना जॉब हवा आहे. तुम्ही स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण करून घेता की अरे मला जॉब मिळत नाही आहे म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. तुमच्यामध्ये कमी नाही आहे, परिस्थिती बदलली आहे. परिस्थिती बदलली आहे. जस्ट एक लार्जर लेवलला विचार करा की आपण फार्मर होतो. फार्मरच्या आधी आपण सगळे जंगलात राहायचो. आपण गॅदरर्स आणि हंटर्स होतो. सगळे कंदमुळं खाऊन जगायचो. आपण इतिहासात वाचतो ना. मग त्यानंतर कुठेतरी आपण पुढे गेलो आणि आपण फार्मिंग सुरू केलं, ॲग्रिकल्चर, शेती सुरू केली. तिथून आपण इंडस्ट्रियलायझेशनकडे आलो, मॅन्युफॅक्चरिंगकडे आलो, आपण ज्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणतो. तिथून आपण IT च्या जगामध्ये आलो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आलो. त्यातही आता आपण AIच्या जगामध्ये एंटर केलं आहे आणि तिथूनही आपण क्वांटम कम्प्युटिंग आणि AI याच्या जगामध्ये एंटर करतोय. जसं जसं बदलतं, जस्ट इमॅजिन, जे तुम्ही आज शिकताय ते शेतीच्या काळात, शेती बेस्ड जेव्हा आपण ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी होती तेव्हा आपण ते शिकलो असू का? नाही. त्यावेळेस वेगळं शिक्षण असेल ना, शेती कशी करावी. ते मे बी शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं गेलं नसेल. आई वडिलांनी हात धरून ज्यांच्याकडे आपण कामाला जातो तिथे शिकायला मिळालं असेल. जेव्हा लोक शिकार करून जगायचे तेव्हा शिकार करण्याची स्किल सेट महत्त्वाची असेल. तसंच इंडस्ट्रियल एजमध्ये सायन्स आणि मॅथ्स बेस्ड एज्युकेशन सिस्टीम महत्त्वाची होती. आय नो फ्यू ऑफ यू माइट आस्क फॉर इंग्लिश, बट I have to consider I am talking to tier 2, tier 3 people, but you will understand the concept. Whatever I am talking, I have already recorded it. I have repeatedly told these things. I'm just trying to repeat few things for the new students. So I'll keep it in English and Marathi. Okay. तर आपण जे काही पुढे करतोय ना AIच्या जगामध्ये ते आणखी वेगळं असणार आहे. सो द स्किल सेट विच वॉज यूज फॉर IT or the industrial age is not relevant in the AI and कमिंग इकॉनॉमी. म्हणजे आपण त्याला म्हटलं होतं की इंडस्ट्रियल एज टू नॉलेज इकॉनॉमी आपण शिफ्ट केलेलं आहे. इंडस्ट्रियल एजमध्ये सायन्स आणि मॅथ बेस्ड गोष्टींवर सगळी इंडस्ट्री चालायची. तिथून आपण नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये जातो आणि नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण त्या दिवशी सांगितलं होतं, इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किल्ड लेबर फोर्स. इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया घेतं आणि कुणीतरी त्याच्यावर काहीतरी क्रिएट करतं आणि स्टार्टअप्स बनत आहेत. आपल्या आजूबाजूला बघा, आधी ज्या गोष्टी नव्हत्या त्या खूप लवकर अस्तित्वात यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्या अराउंड इकॉनॉमी चालायला लागलेली आहे. आणि स्किल्ड वर्कफोर्स, तुम्हाला स्किल सेट वेगळा लागेल. आता आधी नॉर्मल स्किल सेटवर काम चालून जायचं, आता स्पेसिफिक स्किल सेट लागेल. त्याच्याही पुढे जाऊन आता AI बेस्ड स्किल सेट लागेल. आता तुम्हाला कोडिंग आलं नाही तरी चालेल, पण AI वापरून कसं कोड करायचं हे यायला लागेल. सो जसं जसं जग बदलतं, जसं जसं ते पुढे जातं, when we move from industrial age to knowledge age economy, somebody is asking, can you speak in Hindi? Somebody is asking, can you speak in English? Don't worry, you will get an idea. Whatever I am talking, I will summarize it somewhere and you will get an idea. Because I have to consider the volume, okay? There are hundreds of colleges which I have joined. They are from tier 2, tier 3. Some students are from arts, some are from commerce.
some are from taluka level, some from district level, some from metro city. So I have to consider all, and whatever I'm talking is not that much important. When I go to the core ideology of this lecture, I'll come into the English again, because startup cannot be taught in Marathi. Okay, there are few terms which I have to use in English. So don't worry about that. And just focus on the lecture. Just focus on the lecture. It's just the core message which is important. Neither the language nor me or nor you. It is the core message which is important. Why you should do the startup. Just I'm trying to convince you for something. Once you are convinced, then your why is clear and then you can focus on that. So let's come to the point. We have moved from the industrial age economy to the knowledge age economy. तर या काळामध्ये जे शिफ्ट होते तिथे नॉलेज बेस्ड तुमचं जे स्किल सेट आहे ते आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण मागे बघितलं की व्हॉट इज स्टार्टअप. स्टार्टअप इज अ काइंड ऑफ बिझनेस विच अ पर्सन स्टार्ट्स विथ टेकिंग अ फायनान्शियल रिस्क इन द होप ऑफ प्रॉफिट. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा कोर मेसेज जो बघितला होता हे मी परत रिवाईज करतोय म्हणून फास्ट सांगतोय आणि थोडंसं शॉर्टमध्ये सांगतोय. तर व्हॉट स्टार्टअप्स डू, व्हॉट ऑन्टरप्रेन्योर्स डू, हे सगळ्यात महत्त्वाचं. व्हॉट ऑन्टरप्रेन्योर्स डू, व्हॉट ऑन्टरप्रेन्योर्स डू. मला पुढे जर सांगितलं मध्ये तरी चालेल. आय कॅन कीप इट इंटरॅक्टिव्ह. दे फॉलो देअर पॅशन, सॉल्व द प्रॉब्लेम, ॲड व्हॅल्यू. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. दे सॉल्व द प्रॉब्लेम, ॲड व्हॅल्यू. दे सॉल्व द प्रॉब्लेम इन अ न्यू वे और अ बेटर वे, ॲड व्हॅल्यू. दे फॉलो देअर पॅशन, ॲड व्हॅल्यू. ते ओपन नको करू प्लीज, ते कनेक्ट सॉरी. तर जस्ट इमॅजिन की तुम्ही ज्या आयडिया क्रिएट केलेल्या आहेत त्याच्यातनं तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व करताय. तुम्ही कुठले प्रॉब्लेम सॉल्व केले. तर मागे काही लोकांनी मला डिरेक्टली कॉन्टॅक्ट केला होता. काही लोकांनी आपले आयडियाज गुगल फॉर्ममध्ये पाठवल्यात. आणखी मला त्याचा ॲक्सेस तेवढा मी केलेला नाही आहे. सो देर आर फ्यू पीपल हू हॅव क्रिएटेड आयडियाज. सो आपण आता त्या आयडियाला आपण त्या 6 स्टेजेसमध्ये बघितलं होतं की आयडिया, टीम, MVP, बिझनेस मॉडेल, त्याच्यानंतर सेल्स अँड मार्केटिंग, आणि आपण पिच आणि प्रेझेंटेशनकडे आलो होतो. त्याचा व्हिडिओ मी मुद्दामून टाकला नव्हता कारण तुम्ही सगळे तो व्हिडिओ बघत नव्हता. त्याच्यामुळे मी या पिच आणि प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये विचार केला की लेट्स रीडू एव्हरीथिंग, रिवाइज इट, आणि याच्यामध्ये ते आपण क्रिएट करू. अँड देन देर विल बी अ क्वेश्चन आन्सर. आपले जे डाऊट क्लिअरन्स आहे ते आपण सेशन नंतर घेऊ. अँड दिस विल बी अ शॉर्ट सेशन. फर्स्ट ऑफ ऑल जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज स्टार्टअप. व्हॉट स्टार्टअप्स डू, दे सॉल्व द प्रॉब्लेम, ॲड व्हॅल्यू. They solve the problem in a better way, add value. They follow their passion, add value. हे सिम्पल आहे. आणि याच्यानुसार काही लोकांनी आयडिया क्रिएट केल्या, काही लोकांनी केल्या नसतील त्याच्यासाठी हे परत रिवाईज आहे. तुम्ही या सेशन नंतर सुद्धा ते करू शकता. बट त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं डीपर लेवलला जावं लागेल. यूट्यूबला जाऊन ते जुने व्हिडिओज बघावे लागतील. तुम्ही ते जुने व्हिडिओ न बघितल्यामुळे माझं हे लेक्चर मला अवघड जातं. बिकॉज आय हॅव टू रिवाईज एव्हरीथिंग इन शॉर्ट अँड आय हॅव टू ब्रिंग ऑल ऑफ यू ऑन अ सेम प्लॅटफॉर्म. सो नाव come to the today's topic, that is pitch and presentation. की आपण पिच कुणाला करतोय. तर जेव्हा एक आयडिया तुम्ही क्रिएट केली आहे आणि ती आयडिया तुम्ही आता असं समजा की इन्व्हेस्टरला पिच करताय, तर तुम्ही जे जनरलाइज डिस्कशन करत होतात ना आत्तापर्यंत माझ्यासोबत की सर आम्हाला असं वाटतंय, हा थॉट आहे, असं करता येईल, तसं करता येईल. सो whoever called me directly, contacted me directly, again called, त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा इंटरॅक्शन करत होतो तेव्हा खूप चांगल्या आयडिया क्रिएट होत गेल्या. पण काही मुलांना जस्ट त्यांनी गुगल फॉर्म सबमिट केलेत आणि पुढे ते गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मे बी थोडासा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे मी थोडं इन डेप्थ पिच आणि प्रेझेंटेशनला जाईल. पण त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे की ज्याही मुलांना आत्ता आयडिया क्रिएटेड नाही आहेत त्यांना वाटेल की अरे मग मी या लेक्चरमध्ये लक्ष का देईल. सो आय हॅव अ अनाउन्समेंट टू मेक हिअर. जर तुम्ही लेक्चर बघून परत आयडियाज क्रिएट केल्या तर ज्या ज्या मुलांच्या आयडियाज चांगल्या वाटतील त्या सगळ्यांना आम्ही ॲटलिस्ट 3 महिन्याचं ट्रेनिंग देऊ. सो दॅट यू कॅन ॲटलिस्ट लॉन्च दॅट आयडिया. आय एम जस्ट डिक्लेअरिंग वन थिंग सो दॅट यू ऑल शुड फोकस. तुम्ही लेक्चर बघितले नाही आहेत, जर लेक्चर बघितले नसतील, आयडिया क्रिएट झाल्या नसतील, टीम क्रिएट झाल्या नसतील, आत्तासुद्धा चान्स आहे. यू कॅन क्रिएट इट अँड गेट अन ॲक्सेस फॉर अवर समर वॅकेशन camp kind of thing, because there are so many students who are contacting and they are eager की सर आम्ही त्या 5 मध्ये सिलेक्ट नाही झालोय, आम्हाला आत्ता टीमच मिळाली नाही आहे. सो यू हॅव लॉट्स ऑफ टाईम. जस्ट फोकस ऑन युअर एक्झाम्स. जस्ट बट बी क्लिअर की आयुष्यात कधीतरी स्टार्टअप करायचं आहे. त्याच्यासाठीची ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. अगदी अवेअरनेस सेशन 1, सेशन 2, सेशन 6 पर्यंत सगळे तिथे अपलोड आहे. तुम्ही सेशन 6 आत्ता जो चालू आहे तोच रेकॉर्डेड तिथे पण मिळेल. पण या लेक्चरवरचं फोकस दूर जाऊ नये म्हणून मी ते सांगतोय की तुम्ही जर आयडिया क्रिएट केली आणि याच्यापैकी जर खूप चांगले आयडिया क्रिएट करून जर कोणी आलं तर आय हॅव अ स्पेशल थिंग फॉर देम
इवन आय कॅन गिव्ह यू अ पेड इंटर्नशिप. तुम्हाला पेड इंटर्नशिप सुद्धा देईल. पण येणाऱ्या इंटर्न्सना सगळ्यांना एक कंपल्सरी असेल, यू हॅव टू बिल्ड युअर स्टार्टअप्स ड्युरिंग द इंटर्नशिप. दॅट विल बी अ 3 months इंटर्नशिप. 3 month कोर्स मिळू शकतो तुम्हाला जर आयडिया क्रिएट केली तर, किंवा तुम्हाला 3 month इंटर्नशिप मिळेल, सर्टिफिकेट मिळते. 3 months इन पर्सन जेव्हा मी इंडियामध्ये अवेलेबल असेल तेव्हा ॲक्सेस मिळेल, आमच्या टीमकडून काही गोष्टी शिकायला मिळतील. आय जस्ट वॉन्ट यू ऑल टू फोकस ऑन दिस. सगळे विनर आहात तुम्ही. इथे कोण कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झालं, ती प्रत्येकाचा एकच क्वेश्चन होता मला काही दिवसांपासून, की सर आम्ही टॉप 5 मध्ये नाही आलोय, टॉप 5 मध्ये नाही आलोय, म्हणून ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही टॉप 5 मध्ये येणं न येणं मॅटर नाही करत. तुम्ही स्टार्टअप आयडिया बनवणं, त्या स्टार्टअप आयडियाला घेऊन फ्युचरमध्ये स्टार्टअप करण्यासाठी ती प्रोसेस करणं, त्यातनं शिकणं, त्यातनं ती स्किल सेट डेव्हलप करणं. मी नेहमी म्हणतो की स्टार्टअप तुम्हाला दोन्ही गोष्टी देतं. स्टार्टअप हाऊ टू बिल्ड स्टार्टअप तुम्ही शिकाल, आणि स्टार्टअपमध्ये काम करताना सॉफ्ट स्किल डेव्हलप होती. तुम्हाला वेबसाईट कसं बनवायचं कळेल, तुम्हाला टीमसोबत कसं बसायचं कळेल, स्ट्रॅटेजीज कशा फॉर्म होतात, मॅनेजमेंट काय असतं, ऑपरेशन्स काय असतं, सेल्स काय असतं, मार्केटिंग काय असतं, या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होती वेन यू वर्क ऑन अ स्टार्टअप आयडिया. दॅट्स वाय आय वॉन्ट एव्हरीबडी ऑफ यू टू गो थ्रू द लेक्चर्स अगेन. Contact Pune University. They will share the links if you don't have. Contact your coordinators and go through it. Create your ideas, create your teams. If your ideas are good, you are going to get at least the course. Plus, if your ideas are too good, you can get internship, that too paid internship from our side. So now let's come to the pitch and presentation. I am just bringing you all to that focus. कारण जोपर्यंत माणसाचा व्हाय क्लिअर नसतो ना, मी हे का करावं, तोपर्यंत माणूस त्या गोष्टींना सिरियसली बघत नाही. सो नाव कम टू द इन्व्हेस्टर्स पिच. कारण आजचं लेक्चर हे इन्व्हेस्टर पिचवर आहे. इन्व्हेस्टर पिच खूप कॉम्प्लिकेटेड पण असतं, पाहायला गेलं तर खूप सोपं पण असतं. आणि आधी समजून घ्या की तुम्ही जे काही स्टार्टअप करताय ते करण्यासाठी दरवेळेस इन्व्हेस्टमेंट लागतेच. हे जे आपल्याला वाटतं ना, लोकांचे 2 गैरसमज आहेत की कुठून तरी एक अशी खूप भारी आयडिया माझ्या डोक्यात आली तर स्टार्टअप करता येतं, किंवा मला भांडवल मिळालं, इन्व्हेस्टमेंट मिळालं तर स्टार्टअप करता येतं. दोन्ही गैरसमज आहेत. आय एम अगेन से स्टार्टअप आयडिया इज इक्वल टू प्रॉब्लेम यू सॉल्व. मी काय म्हणालो, व्हॉट ऑन्टरप्रेनर्स डू, दे सॉल्व द प्रॉब्लेम, ॲड व्हॅल्यू. दे सॉल्व द प्रॉब्लेम इन अ बेटर वे अँड ॲड व्हॅल्यू, अँड दे फॉलो देअर पॅशन, सॉल्व प्रॉब्लेम इन दॅट प्रोसेस अँड ॲड व्हॅल्यू. एक प्रॉब्लेम शोधणं, त्याचं उत्तर शोधणं, आणि त्याच्यातनं समोरच्या कस्टमरच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणं, दॅट्स युअर स्टार्टअप आयडिया. डोंट थिंक की स्टार्टअप आयडिया म्हणजे काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड गोष्ट आहे. अँड देन मोस्ट ऑफ द पीपल स्टक की माझ्याजवळ फंडिंग नाही आहे. यू डोंट नीड फंडिंग इन द इनिशियल स्टेजेस. देर आर 3 stages ऑफ स्टार्टअप्स. हे मी मे बी लेक्चर्समध्ये मिस केलं होतं म्हणून पॉईंट्समध्ये लिहिलेलं. देर आर 3 stages ऑफ द स्टार्टअप्स. फर्स्ट इज प्रोडक्ट डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट होणं. दिस इज अ लॉंग प्रोसेस. समटाइम्स that is 6 months process, that is 1 year process. For some time it might be few year process. ते मार्केट फिट होणं आहे ना, ते तुम्ही मार्केटमध्ये जाणं. आपण जे इटरेशन शिकलो, इटरेशन, गोइंग टू द मार्केट, टेस्टिंग युअर प्रोडक्ट, कमिंग बॅक, लर्निंग फ्रॉम द फीडबॅक, अँड देन अगेन रिबिल्डिंग इट. ती जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस माइट टेक 6 months or few years. त्या प्रोसेसमध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ड्युरिंग दॅट टाइम यू नीड स्मॉल इन्व्हेस्टमेंट, जिथे आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणू, किंवा तुमचे फॅमिली फ्रेंड्स मदत करू शकतात. तुम्ही स्वतः कुठेतरी काम करू शकता. इनिशियल डेज आय वॉज वर्किंग इन अ गव्हर्नमेंट जॉब अँड आय स्टार्टेड दिस थिंग. तुम्ही काही करू शकता, कारण हे तुमचं स्वप्न आहे. काल एक मुलगी होती, हर आयडिया वॉज अराउंड हेल्दी कॅफे, आणि ती फोन ठेवताना मला म्हणते की सर, माझं ना टॉप 5 मध्ये आयडिया सिलेक्ट नाही झाली, बट दिस आयडिया, दिस कॅफे इज नॉट स्टार्टअप फॉर मी. दॅट्स माय लाईफ ड्रीम. ते ऐकून वाटलं की अरे, मुलं आहेत पॅशनेट, बट दे आर नॉट गेटिंग दिस इन द मार्केट. सो त्याच्यामुळे म्हणतोय की यू जस्ट फोकस. इफ यू कॅन क्रिएट द आयडिया, वी आर देअर. पुणे युनिव्हर्सिटी इज creating a big platform for you, so you will get all the access. But funding जे म्हणतो ना, funding is a last key. In the second stage, when you scale up startup, then the second stage comes the scale up. Once you create a product which is market fit, then you go, you prove this is the MVP, this is how it is going to work, or a research paper. MVP every time. You don't need to create something which is workable. You can just showcase your research, you can showcase there is problem, this is the solution, and we have uniqueness. त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग मिळतं. आणि देन वेन यू गो फॉर द लार्जर क्राऊड, फॉर द स्केल, दॅट्स वेअर 2 things कम इन टू प्ले. यू नीड अ बिगर टीम, अँड यू नीड what I say systems. तिथे तुम्हाला स्केलच्या वेळेला टीम आणि सिस्टीम्स बिल्ड करायच्या असतात, आणि तेव्हा खूप हसल असतं, आणि त्या वेळेला फंडिंग लागतं, बिकॉज यू आर ग्रोईंग. दॅट सेकंड स्टेज इज 6 months to 1 year अवे फ्रॉम युअर प्रेझेंट डे.
सो त्याच्यामुळे आत्ता फंडिंगवर नका जाऊ. इवन दो आय एम टीचिंग यू इन्व्हेस्टमेंट, बट सगळेजण तिथेच होतात की मला पैसे कोण देणार या गोष्टीसाठी. इफ इट इज युअर ड्रीम, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू रेज मनी, टू क्रिएट मनी. आणि मनी हे माइंडसेट आहे. मी तुम्हाला त्या दिवशी तो क्वाड्रंट शिकवला असेल. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. मनी जेव्हा तुम्ही अबंडन्स फील करायला लागता, तुम्हाला वाटायला लागतं की येस आय कॅन क्रिएट दॅट, इट ऑटोमॅटिकली हॅपन्स. यू आर जस्ट वन फोन कॉल और वन मीटिंग अवे फ्रॉम दॅट सक्सेसफुल लाईफ. बिकॉज तुमचा माइंडसेट तसा असेल तर तशा गोष्टी तुम्ही आपोआप अट्रॅक्ट करता. तुमच्या बोलण्यात ती समृद्धी असेल, तो अबंडन्स असेल, तुमच्या जगण्यात ते असेल ना, ते तुम्ही आपोआप अट्रॅक्ट करता. अट्रॅक्ट करता म्हणजे मॅग्नेटसारखे नाही होत, बट यू स्टार्ट थिंकिंग लाईक दॅट. यू स्टार्ट मीटिंग सच काइंड ऑफ पीपल अँड देन ऑटोमॅटिकली दॅट थिंग हॅपन्स. पण तुम्हाला इव्हॉल्व्ह होणं त्या प्रोसेसमध्ये होतं. आय ऑलवेज से की स्टार्टअप, even your room, your notebook, whatever you do is representation of your inner being. तुमची रूम बघा, तुमची पुस्तकं बघा, तुम्ही नोट्स काढलेल्या बघा, त्याच्यामध्ये जो गोंधळ आणि जो शिस्तपणा असतो ना, तो तुमच्या आयुष्यात ऑलरेडी आहे म्हणून असतो. तशाच प्रकारे पैशांविषयी तुमच्या जे बिलीफ सिस्टीम्स आहेत, जी तुम्हाला वाटतं की माझी एवढी कुवत आहे, तेवढ्याच कुवतीला तुम्ही असता. आणि ते प्रोग्रामिंग झालेलं आहे तुमच्या पॅरेंट्सकडनं, सिस्टीम्सकडनं, आजपर्यंत आपण जगत आलोय त्याच्यानुसार. ते बदलायला लागतं. स्टार्टअप तुम्हाला तिथेही बदल करायला शिकवतो. तुम्ही तिथेही बदल होता आणि त्या गोष्टींमुळे तुमच्याकडे पैसा यायला लागतो. पैसा हा व्हॅल्यू ॲडिशनने येतो. ते झालं आउटर हे. तर ती व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही करताय आणि मी या व्हॅल्यूचा बनत चाललोय. मी त्याला म्हणतो सेल्फ वर्थ. तुमची वर्थ काय, तुम्ही जी व्हॅल्यू ॲड करताय त्याची किंमत तुम्हाला जेव्हा वाटायला लागते, जेव्हा ती किंमत तुम्हाला वाटते, तेव्हा जग तुम्हाला किंमत देतं. किंमत म्हणजे पैशाच्या रूपात सुद्धा किंमत देतं. सो इट इज अ टू वे प्रोसेस. इट इज अ आउटसाईड प्रोसेस जी तुम्ही व्हॅल्यू क्रिएशन तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसनुसार करताय. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही इनसाइड यू, हाऊ यू फील अबाउट मनी, व्हॉट आर युअर ब्लॉकेजेस, व्हॉट आर युअर बिलीफ सिस्टीम्स, तिथून सुद्धा काही गोष्टी होतात. सो ऑलवेज थिंक इन दॅट टर्म की मी जे हे काही करतोय ना, हे फक्त आउटर नाही आहे, हे इन्नर वे सुद्धा काहीतरी घडतंय. आणि ते कुणीच शिकवत नाही आपल्याकडे. तुम्हाला वाटतं काय, एक सिम्पल, माझ्यासमोर एक कम्प्युटर आहे, कम्प्युटरवर जो रिझल्ट येतोय तो मी कीबोर्डवर आणि माऊसवर काहीतरी करतो म्हणून रिझल्ट येतो का? जस्ट थिंक इन दॅट टर्म. तुम्ही कम्प्युटरवर जो रिझल्ट येतोय तुमच्या स्क्रीनवर, तो माऊस आणि कीबोर्डमुळे नाही येत, तो सीपीयूमुळे येतो. माणसाचा सीपीयू काय, तुमचा एक सीपीयू आहे, तुमचं ब्रेन, तुमचं माइंड. आणि माझं ब्रेन, माझं माइंड, माझं बॉडी म्हणणारे कॉन्शियसनेस आहे. त्याला लोक म्हणतात वेल्थ कॉन्शियसनेस. वेन यू बिकम वेल्थ कॉन्शियस, वेन यू चेंज युअर इनर बिलीफ सिस्टीम, ऑटोमॅटिकली दॅट वेल्थ कम्स टू यू. पण ती प्रोसेस सुद्धा फिजिकली कुठेतरी घडावी लागेल ना. जेव्हा मी शोधतोय आणि बाहेर पळतोय मी 100 कोटीची कंपनी उभी करण्यासाठी, 10 कोटीची कंपनी उभी करण्यासाठी, माझं इन्नर जर्नी पण होते. आणि दॅट इन्नर जर्नी टेक्स यू टू दॅट वेल्थ. इट्स नॉट जस्ट युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, इट्स यू ऑल्सो. आय ऑलवेज से युअर स्टार्टअप इज रिप्रेझेंटेशन ऑफ यू. तुम्ही जसे बनता, एक सिम्पल ही ॲक्टिव्हिटी आय थिंक एका लेक्चरमध्ये केली होती. जस्ट इमॅजिन मागच्या वर्षभरात तुम्ही जे जगत आलायत, मागच्या महिन्याभरात जे जगत आलायत, आठवड्यात जगत आलाय, त्याला एक पॅटर्न. आणि स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला एक 50 कोटीची 100 कोटीची कंपनी उभी करायची आहे किंवा 1 लाख 2 लाख पर मंथचा जॉब हवा आहे, तर स्वतःला प्रश्न विचारा, मी जसा जगतोय तसाच जगत राहिलो तर ती नोकरी किंवा ते स्टार्टअप बनेल का? सगळ्यांचं उत्तर नाही येतं जवळपास. सगळ्यांचं उत्तर. मग ते जे इन्नर जर्नीमध्ये बदल करणं आहे ना, दॅट इज ऑल्सो गोइंग टू हॅपन ड्युरिंग दीज सेशन्स, ड्युरिंग दिस स्टार्टअप जर्नी. सो जस्ट इमॅजिन नाव की स्टार्टअप फक्त फंडिंगवर नाही, इट्स यू अँड युअर इन्नर जर्नी ऑल्सो. एका सेकंड स्टेजला ते येतं. सेकंड स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही स्केल अप करता, तुमची आयडिया जेव्हा वर्केबल होते, MVP जवळपास तुम्ही जाता, आणि वेन यू गो अँड यू नीड टू हायर मोर पीपल, यू नीड टू गो इन टू द बिगर मार्केट्स, वेन यू हॅव टू स्केल अप, दॅट पॉईंट इज द इन्व्हेस्टर्स पॉईंट. कारण तुम्ही जेव्हा पैसे मागायला जाता, तुम्ही जर व्हॅल्यू क्रिएट केलेली असेल तर तुमच्या टर्म कंडिशनवर पैसे मिळतात. पण जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज क्रिएट केलेली नाही आहे, समोरचा माणूस त्याच्या टर्म कंडिशनवर पैसे देतो. आणि तो म्हणजे माझे एक मेंटॉर मला बोलले होते, खूप छान वाक्य आहे, काल रात्री नोट्स काढताना आठवलं मला. ते म्हणतात की इन्व्हेस्टर इज अ एम्प्लॉई हुम यू कॅन नॉट फायर. इन्व्हेस्टर सुद्धा एका एम्प्लॉई सारखा आहे, ज्याला तुम्ही फायर नाही करू शकत आयुष्यभर, तो डोक्यावर बसून असतो. त्याच्यामुळे इन्व्हेस्टर निवडताना सुद्धा खूप शुद्धीत राहून निवडावं लागतं. यू माईट हॅव सीन देर आर सो मेनी कंपनीज, बायजूस, उबर यांचे फाउंडर बाहेर काढून टाकले त्या लोकांनी नंतर. आणि इट वॉज इन्व्हेस्टर्स हू टूक दोज डिसिजन्स. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट इज अ नेक्स्ट स्टेज, हे लक्षात घ्या. तर इन्व्हेस्टर पीचमध्ये 10-12 पॉईंट्स आहेत, मी जस्ट ते एक्सप्लेन करेन, सो दॅट वॉट एव्हर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस ऑर द स्टार्टअप आयडिया यू हॅव क्रिएटेड, ते तुम्ही त्या अँगलनी बघू शकाल. फर्स्ट इज गिव अ नेम टू युअर कंपनी. गिव अ नेम टू युअर कंपनी and create a logo. Give a name to your company and create logo. Second thing,
त्याच पेजमध्ये त्याला आपण म्हणू कव्हर पेज. तुमचं जे इन्व्हेस्टर पिच असेल ते असेल फर्स्ट पेज असेल इन्व्हेस्टर पिचचं कव्हर पेज. कव्हर पेजवर तुमच्या कंपनीचं नाव, कंपनीचा लोगो हँड ड्रॉ केलेला सुद्धा चालेल, तो कुठे डिझाईन वगैरे नंतर करू आपण. आणि त्याच्यानंतर तुमची टीम मेंबर्सची नावं, हू आर द फाउंडर्स, को फाउंडर्स, त्यांची नावं. फर्स्ट पेज विल बी कव्हर पेज. त्याच्यावर काय नेम ऑफ कंपनी विथ द लोगो, नेम ऑफ द फाउंडर्स, को फाउंडर्स. सेकंड विल बी प्रॉब्लेम स्टेटमेंट. सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम स्टेटमेंट. नाव आय एम युझिंग स्पेसिफिक वर्ड्स. इनिशियल स्टेजमध्ये आपण म्हणायचं प्रॉब्लेम फाइंड आउट करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. नाव आय एम सेइंग द प्रॉब्लेम स्टेटमेंट. प्रॉब्लेम स्टेटमेंट मीन्स क्लिअरली डिफाईन what problem you are solving, specifically define what problem you are solving, खूप specifically, and what is the urgency, and give some data. किती अर्जन्सी काय तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा आणि त्याच्यासाठीचा डेटा द्या. मी तुम्हाला जेव्हा म्हणतो की मला स्टार्टअप तुम्ही का करावं, तेव्हा मी तुम्हाला डेटा दिला ना की भारतामध्ये 65% यूथ आहे, तुम्ही त्याच्यापैकी एक आहात, दरवर्षी 2.5 कोटी जॉबची गरज आहे, पण भारतात 27 लाख जॉबच निर्मिती होते. मग तुम्ही काय म्हणणार, ओके मला सुद्धा स्टार्टअप करावं लागेल कदाचित, कारण फ्युचरमध्ये जॉब नसणार आहेत. सो गिव्ह दॅट डेटा टू कन्व्हिन्स द पीपल. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट, क्लिअर डिफाईन्ड प्रॉब्लेम विथ सिग्निफिकन्स, अर्जन्सी अँड डेटा. त्याच्यानंतर थर्ड विल बी, थर्ड पॉईंट, हे तुम्ही लिहून घेतले तरी चालतील, काही लोक नोट्स काढतायत, काही लोक ऐकतात, इट्स ओके. हे रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला येईल, परत बघा ते पॉईंट्स. आणि हे पॉईंट्स मी इन डिटेल घेतोय. याच्यातले सगळे पॉईंट्स महत्त्वाचे नाही आहेत, पण प्रत्येक अँगलनी तुम्ही इन्व्हेस्टरला जेव्हा प्रेझेंट करता आणि विचार करताना, आता फॉर एक्झाम्पल हा ग्लास माझ्यासमोर आहे, या ग्लासला मी माझ्या अँगलनी बघतोय, समोरचा माणूस वेगळ्या अँगलनी बघेल ना. मी फक्त तो एक अँगल देतोय तुम्हाला. प्रत्येक पॉईंटमध्ये या गोष्टीला बघण्याचे एक अँगल आहे. कोणतीही गोष्ट ना वेगळ्या प्रकारे दिसते. ओके, हा माझा मोबाईल आहे, मी बघायला लागतो, तुम्हाला फक्त कव्हर दिसेल, तुम्हाला स्क्रीन दिसेल, इकडून बघितलं ते दिसेल. त्यामुळे हे पॉईंट्स म्हणजे तुम्हाला ती गोष्ट वेगवेगळ्या अँगलनी दाखवण्याचा प्रयत्न आहे. सो दे आर इम्पॉर्टंट, बट इट इज जस्ट गिव्हिंग यू अ व्ह्यू इन अ डिफरंट अँगल. त्याच्यासाठी हे पॉईंट्स. फर्स्ट पेज विल बी कव्हर पेज विथ द नेम. सेकंड विल बी प्रॉब्लेम स्टेटमेंट. प्रॉब्लेम स्टेटमेंट हॅज टू बी व्हेरी स्पेसिफिक. इट शुड शो द अर्जन्सी अँड इट शुड गिव्ह सम डेटा जो त्याला सपोर्ट करू शकेल. देन द सोल्युशन अँड व्हॅल्यू प्रपोजिशन. सोल्युशन अँड व्हॅल्यू प्रपोजिशन. अगेन आय एम हिअर नॉट युझिंग द वर्ड ॲड व्हॅल्यू, आय एम युझिंग द वर्ड सोल्युशन अँड व्हॅल्यू प्रपोजिशन. हाऊ डज युअर स्टार्टअप सॉल्व दॅट प्रॉब्लेम. हे म्हणजे काय, सोल्युशन अँड व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय, हाऊ डज युअर स्टार्टअप सॉल्व दॅट प्रॉब्लेम अँड what makes your solution unique or better than the existing solutions. आता बघा, 2-3 गोष्टीमध्ये तुमचं स्टार्टअपचं बऱ्यापैकी क्लिअरन्स येऊन जातं. कव्हर पेजवर तुम्ही कंपनीचं नाव लिहिलं, तुमचं नाव लिहिलं. सेकंड पेजवर तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिला, त्याची अर्जन्सी काय ते लिहिलं, त्याला डेटा सपोर्ट केला की ओके हा प्रॉब्लेम आहे दाखवला. नंतर तुम्ही म्हणताय की प्रॉब्लेम सोल्युशन तुमच्याकडे कसं आहे आणि त्या सोल्युशनला दाखवत असताना तुम्ही युनिकली प्लेस्ड कसे आहात, तुम्ही वेगळे कसे आहात हे सांगताय, किंवा ऑलरेडी कुणीतरी प्रॉब्लेम सॉल्व करताय त्याच्यापेक्षा बेटर तुमचं सोल्युशन कसं आहे सांगताय. दिस इज मोस्ट ऑफ द थिंग ऑफ द स्टार्टअप इज डन हिअर. तुम्ही जेवढे डेप्थमध्ये जाल, देर इज अ बुक विच आय लव्ह, फॉल इन लव्ह विथ द प्रॉब्लेम्स नॉट द सोल्युशन्स. एक रायटर आहे उरी नावाचा, त्याने हे बुक लिहिलं आहे. ही इज वन ऑफ द टॉप स्टार्टअप फाउंडर्स इन द वर्ल्ड. तो म्हणतो की फॉल इन लव्ह विथ द प्रॉब्लेम्स नॉट द सोल्युशन्स. तुम्ही जे काही प्रॉब्लेम सॉल्व करताय त्याच्या जेवढ्या डेप्थमध्ये जाल, जेवढा त्याला समजून घ्याल, तेवढी तुमची उत्तर परफेक्ट बनतात आणि तुमचं युनिकनेस वाढतं. नेहमी एक समजा एक जर्नी, जर सिम्पल स्टार्टअपची जर्नी करायची असेल ना, यू शुड नो ऑल द थेरी अबाउट युअर स्टार्टअप आयडिया. आज तुम्ही माहिती नाही आहे, पण आता तुम्हाला वाटेल मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे आणि मी काहीतरी बायोलॉजीची गोष्ट करतोय. तर इंटेलिजन्स इज इक्वल टू इन्व्हॉल्वमेंट. माझं एक आवडतं वाक्य, इंटेलिजन्स इज इक्वल टू इन्व्हॉल्व. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसोबत इन्व्हॉल्व व्हायला लागता, ती गोष्ट रिव्हील करायला लागते तुम्हाला तिची डेप्थ. आणि थेरी प्लस प्रॅक्टिस गिव्ह राईज टू सम काइंड ऑफ विजडम. जे दुसऱ्यांना माहिती नसतं असं काहीतरी रिव्हील तुमच्यासमोर व्हायला लागतं आणि तिथून तुमचं स्टार्टअप जर्नी सुरू होते. सो थेरी प्लस प्रॅक्टिकल नॉलेज गिव्ह राईज टू विजडम अँड दॅट विजडम इज युअर स्टार्टअप आयडिया. त्याच्यामुळे फर्स्ट इज कव्हर पेज, सेकंड इज प्रॉब्लेम स्टेटमेंट, थर्ड विल बी सोल्युशन अँड व्हॅल्यू प्रपोजिशन. याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लिअर झालं. बट इन्व्हेस्टरला फक्त तुमच्या आयडिया, युनिकनेस याच्यात इंटरेस्ट नाही आहे. ही आस्क फॉर द मार्केट अपॉर्च्युनिटी. आता चौथा पॉईंट आहे. आता त्या अँगलनी सगळेच तुम्ही बघायचे तुमच्या स्टार्टअप आयडियाजना. जस्ट आपण सोबत बोलत असताना तुमच्या डोक्यात तुमची आयडिया आहे ना, सो यू कॅन इझिली अनालाइज दॅट आयडिया. मार्केट अपॉर्च्युनिटी म्हणजे डिफाईन मार्केट साईज. तुमची मार्केट साईज कोण आहे, तुमचा कस्टमर कोण आहे, त्या कस्टमरचा पर्सोना बनवा. ओके, हा व्यक्ती माझा कस्टमर बनू शकतो. आमचा कस्टमर कोण असू शकतं, युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, स्टुडंट्स, दॅट्स इट. तसं तुम्हाला माहिती पाहिजे की या क्वालिटीज असलेला माणूस इन्स्टिट्यूट,
तुमचा B2B बिझनेस आहे, B2C आहे, बिझनेस टू बिझनेस आहे, बिझनेस टू कस्टमर आहे का बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर दोन्ही आहे, हे तुम्हाला कळायला लागतं. जेव्हा तुम्ही मार्केट अपॉर्च्युनिटी बघायला लागता आणि शो इंडस्ट्री ट्रेंड्स की इंडस्ट्री बदलते. आता जॉब नाही आहेत, मी तुम्हाला जेव्हा सांगतो की जॉब नाही आहेत आणि स्टार्टअप करावं लागेल, दिस इज द इंडस्ट्री ट्रेंड. आय एम गिव्हिंग यू डेटा टू सपोर्ट दॅट. आणि तुमच्या प्रोडक्टला, तुमच्या सोल्युशनला डिमांड आहे मार्केटमध्ये, हे प्रूव्ह करा. दॅट्स मार्केट अपॉर्च्युनिटी. यू हॅव टू शो द मार्केट अपॉर्च्युनिटी टू द इन्व्हेस्टर. देन कम्स द बिझनेस मॉडेल. बिझनेस मॉडेल सिम्पली समजून घ्यायचं असेल तर हाऊ डज युअर स्टार्टअप मेक मनी. तुमच्याकडे रेव्हेन्यू कसा येणार, हाऊ डज युअर स्टार्टअप मेक मनी, दॅट्स बिझनेस मॉडेल. तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्याला वाटते की हा प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाईल, 100 रुपयात मला बनवायचा आहे, 200 रुपयाला विकायचा आहे, 100 रुपये मला प्रॉफिट होईल. एवढं साधारण नसतं बिझनेस मॉडेल. ते किराणा दुकान झालं, ते किराणा दुकान झालं. गुगल तुम्हाला फ्री देत आहे सगळी सर्व्हिस, फेसबुक तुम्हाला फ्री देत आहे सर्व्हिस, व्हॉट्सअप तुम्हाला फ्री देत आहे, पण त्यांचे $1 बिलियन व्हॅल्युएशन कसे झाले, ती लोक जगातल्या श्रीमंतांमध्ये कशी जाऊन बसली. बिझनेस मॉडेल म्हणजे तुम्ही जी गोष्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, कुठे कुठे व्हॅल्यू एडिशन होत आहे आणि कशा प्रकारे मनी निर्माण करायचं, हे तुम्ही जेव्हा काम करायला लागता आपोआप तुम्हाला कळायला लागतं. बिझनेस मॉडेल इज रेव्हेन्यू जनरेशन, बट ते करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. इट्स नॉट एव्हरी टाइम की तुम्ही फक्त प्रोडक्ट विकून ते करताय. त्याच्या ॲडिशन तुम्ही जे काही काम करताय ना, ते काम करत असताना ते बिझनेस मॉडेल डेव्हलप होत जाणार आहे. सो यू हॅव टू जस्ट अंडरस्टँड की रेव्हेन्यू जनरेशन आणि प्रॉफिटेबिलिटीच्या मागे सुरुवातीला लागायचं नाही. कोणतंही स्टार्टअप जर सुरुवातीच्या काळामध्येच प्रॉफिटेबिलिटीच्या मागे लागलं ना, तर बऱ्याच वेळेस सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कमी होतात. यू हॅव टू जस्ट ॲड व्हॅल्यू, सॉल्व द प्रॉब्लेम, ॲड व्हॅल्यू. जेव्हा ती व्हॅल्यू ॲड होत जाते ना, ते रिटर्नमध्ये यायला लागतं. आणि देर इज अ टाइम विच यू हॅव टू डू दॅट जर्नी अँड देन ओनली दॅट हॅपन्स. इमिडिएटली जाऊन प्रॉफिटेबिलिटी नाही होत. तुम्हाला माहिती असेल, फेसबुकने कोविडमध्ये पहिल्यांदा ॲड सुरू केली होती. त्यापूर्वी फेसबुक हे इन्व्हेस्टमेंट मनीवर चालायचं एका स्टेजपर्यंत, पण त्याच्या आधी त्याने ते प्रोडक्ट व्हॅल्युएबल आहे हे दाखवून इन्व्हेस्टर मनी उचलला. इनिशियल स्टेजमध्ये मी कालच कुठेतरी वाचत होतो, इनिशियल स्टेजमध्ये काही वर्ष त्यांनी फक्त कॉलेज आणि युनिव्हर्सिटी कॅम्पसेसमध्ये फेसबुक दिलं होतं इंडिपेंडेंटली. का तर मी माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, ते युनिव्हर्सिटीच्या बाहेर नाही द्यायचे आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीचं फेसबुक सेपरेट असायचं. का तर मी माझी इन्फॉर्मेशन फक्त माझ्या मित्रांमध्ये आणि मित्रांच्या मित्रांपर्यंत शेअर करायला तयार होतो. हळूहळू माणसांची सवय बदलली, त्यांनी सगळं नंतर एकत्र केलं. सो दॅट मार्केटने त्यांना शिकवलं की आधी त्यांना सवय लावा, आधी ती गोष्ट करू द्या. कालच एक मुलीची आयडिया होती, मुलीची, हो बरोबर, ती म्हणाली की प्लास्टिक बॉटल्स एकत्र करून त्याच्यावर कार्बन क्रेडिट देऊन आम्ही मोठा बिझनेस उभा करू शकतो. त्याच्यात आम्ही जेव्हा त्यांच्याशी डिस्कस करत होतो, पण लोकांची तर सवय नाही आहे ना, पाणी बॉटल तुमच्याकडे संपल्यानंतर आणून तुमच्याकडे स्टोअर करा. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी एक असं डस्टबिन लावू, त्याच्यात फक्त प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक जमा करू. आम्ही त्याच्यावर हे केलं की असं होऊ शकतं का, समोर त्या प्लास्टिक बॉटलला वॉटर ATMs नाही आहेत इंडियामध्ये जास्त, वॉटर ATM तुम्ही बनवलं. माणूस वॉटर घ्यायला जातोय आणि वॉटर बॉटल तुम्हाला 10-20 रुपीजमध्ये मिळते, तुम्ही 2 रुपयात 1 लिटर वॉटर दिलं, 2 रुपये चिल्लर कुणीतरी टाकतंय, 5 रुपये टाकतंय समजा, आणि तेव्हा दिसतंय की अरे की वॉटर बॉटल सोबत ना इथे प्लास्टिक बॉटल दिल्यानंतर मी 10 बॉटल टाकल्या की ते 5 रुपये परत येतात. किंवा तिथे वेट मशीन लावली, त्याच वेईंग मशीन लावली आणि वेट करतोय कुणीतरी. काका एक दिवस फिरता फिरता गेले, त्याला 2-4 दिवसात आपलं वेट करा वाटलं, तो तिथे जायला लागला. तर यू हॅव टू चेंज द हॅबिट, यू हॅव टू ॲड व्हॅल्यू टू देअर लाईफ अँड स्लोली दॅट हॅबिट change happens, and then people while coming to get the water or to get their weight measured, they will come with their carry bag full of bottles and they will put those bottles in that water ATM, backside of the water ATM. हे अशा प्रकारे तुम्हाला बघावं लागेल की how it will work. I don't know that will work or not, but every time you have to come with the strategy and it gives you a lesson iteration. So market opportunity, then the business model, देन द कॉम्पिटेटिव्ह लँडस्केप, की तुमचे कॉम्पिटेटर्स कोण कोण आहेत. असं नसतं की तुमच्या मार्केटमध्ये कॉम्पिटेटर्स नाही आहेत. एक्झॅक्टली तुम्ही ते करताय ते करत नसाल, पण तुमच्यासारखे काही लोक पूर्वी येऊन गेले असतील, आत्ता मार्केटमध्ये असतील, काही लोक प्रयत्न करत असतील. यू हॅव टू नो हू आर युअर कॉम्पिटेटर्स अँड देन व्हॉट डिफरन्शिएट युअर सोल्युशन फ्रॉम युअर कॉम्पिटेटर्स, हे तुम्हाला इन्व्हेस्टरला सांगावं लागेल. बघा, या सगळ्या अँगलनी तुमच्या प्रोडक्टला बघायला लागा. तुमचं प्रोडक्टचा प्रॉब्लेम आणि सोल्युशन जे आहे ना, ते रिफाईन व्हायला लागेल. So competitive landscape, that's the 6th point. Then the 7th will be go to market strategy. आपण जे मार्केटिंग आणि सेल्सवर एक लेक्चर घेत होतो. गो टू मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही कस्टमर ॲक्विजिशन कसे करणार आहात. आता आपण जे बोलत होतो की ओके, आम्हाला प्लास्टिक जमा करायचे, पण लोकांना आम्ही अशा प्रकारे सवय लावू, तिथे आम्ही
वेट मशीन लावू, तिथे आम्ही वॉटर ATM सुरू करू आणि लोकांना सवय लावू. दॅट इज द कस्टमर ॲक्विजिशन. ती कस्टमर ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी काय असेल, त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंग कसं असेल, तुम्ही सेल्स चॅनल कुठून डेव्हलप कराल, त्याच्यानंतर तुमचे पार्टनर्स कोण कोण असतील, कोलॅबरेशन्स असतील, स्केलेबिलिटीचा प्लॅन काय, किती वर्ष लागतील. दॅट इज गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. की माझं प्रोडक्ट तयार आहे का, व्हॉट इज माय गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. इन्व्हेस्टर विल आस्क यू दॅट. ट्रॅक्शन आणि माइलस्टोन्स. ट्रॅक्शन्स म्हणजे जे काही तुम्ही काम करताय, मला माहिती आहे तुमचं काही सुरू झालेलं नाहीये स्टार्टअप, बऱ्याच वेळेस फक्त आयडिया आहे. पण त्या ट्रॅक्शन मीन्स तुम्ही एक प्रोडक्ट बनवलं आणि इव्हन तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मित्र विचारताय, यू टेस्टेड इट विथ 10 कॉलेजेस ऑर 10 फ्रेंड्स. दॅट इज ऑल्सो ट्रॅक्शन. किंवा त्याच्यासाठी तुम्हाला पेटंट ग्रँट झालंय, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला आपण म्हणू एक परमिशन लागते कुठली तरी हेल्थ ऑथॉरिटीची, गव्हर्नमेंटची, ती मिळवली आहे. किंवा तुम्ही ती आयडिया सांगून एखादं ग्रँट उचललंय, किंवा तुमचा थोडासा रेव्हेन्यू जनरेट झालाय, काही लोकांनी तुमच्याशी पार्टनरशिप केलंय. दॅट ऑल्सो शोज युअर ट्रॅक्शन्स अँड माइलस्टोन्स. ते सुद्धा इन्व्हेस्टरला सांगावे लागतील. त्याच्यानंतर तुमची टीम, सगळ्यात महत्वाचं. यू हॅव टू हॅव अ रिअली गुड कॉम्प्लिमेंटरी टीम. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुम्हाला जर कोडिंग येत असेल तर कोणाला तरी मार्केटिंग आलं पाहिजे. तुम्ही 4 मित्र कम्प्युटर सायन्सचे बनवून 4 कोडिंग करायचं, तर तुम्हाला टीम अशी बघावी लागेल कॉम्प्लिमेंटरी स्किल सेटवाले. आणि परत सांगतोय, 3 स्टेजेस जे असतात ना स्टार्टअपच्या, तिथे वेगवेगळ्या टीम्स लागतात. पहिल्या स्टेजमध्ये कीप द टीम व्हेरी स्मॉल आणि जस्ट इटरेट मेक द प्रोडक्ट मार्केट फिट. एकदा मार्केट फिट झालं, जेव्हा स्केलअपला जाल तेव्हा इन्व्हेस्टमेंट आणि नवीन लोक हायर करावे लागतील ती. आणि थर्ड स्टेज असते एक्झिट. जेव्हा प्रोडक्ट तयार झालं, कंपनी बिल्ड झाली, ऑटोमेशनवर गेली, टीम आणि सिस्टीम बनली, देन यू एक्झिट अँड यू स्टार्ट वर्किंग ऑन अ डिफरंट प्रोडक्ट. कारण इनबॉर्न ऑन्टरप्रिनर्स जे आहे त्यांना जेव्हा तो माइंडसेट येऊन जातो, दे वर्क ऑन समथिंग, दे क्रिएट इट, दे बिल्ड द प्रोडक्ट, दे बिल्ड द कंपनी, टीम अँड सिस्टीम, कंपनी मीन्स, अँड देन दे एक्झिट अँड स्टार्ट वर्किंग ऑन न्यू प्रोडक्ट्स. सो या 3 स्टेजेस आहेत. आत्ता तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये आहात. तुम्ही जर दुसऱ्या स्टेजसारखे वागायला लागलात ना, तर पहिल्या स्टेजमध्ये वर्कआउट नाही होत. अँड यू लर्न दिस थिंग्स. सो वाईल डुईंग यू लर्न की हाऊ टू हायर पीपल, हाऊ टू फायर पीपल ऑल्सो. मग तुम्हाला वाईट वाटतं कोणाला फायर करताना, या गोष्टी तुमच्या प्रोसेसमध्ये घडणार आहेत. सो दॅट इज ट्रॅक्शन अँड माइलस्टोन. देन द टीम्स. टीममध्ये आपल्याला फाउंडर्स आणि तुमचे की टीम मेंबर्सची नावं पाहिजेत. आणि देन यू कॅन ऑल्सो हॅव द ॲडवायझर्स, की माझे हे प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये हे एक्सपर्ट्स आहेत, यांना ही कॉन्सेप्ट आवडते, अँड आय हॅव टेकन देम ऑन बोर्ड ॲज ॲडवायझर्स. ते ॲडवायझर्स तुमच्या कंपनीवर येणं, इट इज ऑल्सो अन अचीवमेंट फॉर यू. तुम्ही तुमचे प्रोफेसर्स, पुणे विद्यापीठातले HODs, एक्सपर्ट्स, बाकी तुम्हाला माहिती असलेली लोक, लिंक्डइनवर एक्सपर्ट्सना बोलू शकता, आणि यू कॅन ब्रिंग देम ऑन बोर्ड ऑल्सो. दे कॅन बी युअर ॲडवायझर्स. देन द फायनान्शियल्स अँड प्रोजेक्शन्स. तुम्हाला माहिती आहे की आज माझं प्रोडक्ट तयार नाही आहे, पण पुढचे 3 ते 5 वर्षात एकदा क्रिएट झाले तर हे माझे फायनान्शियल प्रोजेक्शन असतील. यू हॅव टू गिव्ह देम द कम्प्लीट प्लॅन, की बाबा आज माझं हे असं आहे, हे बनवायला मला एवढं लागेल, इथून रेव्हेन्यू सुरू होईल, इथून इथपर्यंत प्रत्येक वर्षी फर्स्ट इयर हे असेल, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, फायनान्शियल प्रोजेक्शन. आणि तुम्हाला जर ते क्रिएट करताना डाऊट येत असेल, बघा 1 कोटी, 10 कोटी, 100 कोटी लिहिताना तुमच्या आयडियाविषयी तुम्हाला तो डाऊट येत असेल, तर यू कॅन नॉट क्रिएट व्हॅल्यू. तुम्हालाच जर ती बिलीफ होत नसेल की दिस कंपनी कॅन बी 100 crore कंपनी, दिस कंपनी कॅन बी 1000 crore कंपनी, दिस कंपनी कॅन 10 crore कंपनी. मला नेहमी स्टार्टअप म्हणजे लोकांना काय वाटतं, 1000 कोटी, 100 कोटी. काल एक आयडिया होती, एक मुलगी तिने कॉल केला आणि शी सेड की सर, माझ्या वडिलांना इम्युनिटीसाठी ना, आम्ही तब्येत ठीक नसताना इम्युनिटीसाठी काही पावडर्स घरी बनवले, कारण ते मार्केटमध्ये मिळत नाहीत. आणि तिने ते प्रॉब्लेम फेस केला, ते मार्केटमध्ये मिळत नाहीत, म्हणून तिने त्याच्यावर स्टार्टअप तिच्या आईसोबत बसून घरी केलंय. जस्ट इमॅजिन, एक मुलगी इम्युनिटी बुस्टर, शहरात नाही आहे तेवढा वेळ लोकांजवळ ते बारीक करून, आणि ते एकदम हेल्दी आणि रॉ फॉर्ममध्ये, फक्त पाणी वापरायचं, गरम पाणी, त्याच्यात ते टाकायचं, आणि त्यात ज्यूस, इम्युनिटी बुस्टर ज्यूस विल बी रेडी. आता जस्ट इमॅजिन, एक मुलगी तिच्या आईसोबत बसून एक घरी काम करते, तिचा टर्नओव्हर रेव्हेन्यू फक्त 1 कोटीचा जरी झाला, आणि त्यातनं तिला प्रॉफिट 25 लाख जरी उरला, मला सांगा 25 लाख वर्षाला कुठल्या IT कंपनीज आज पॅकेजेस देत आहेत तुम्हाला इमिडिएटली. सो बिझनेस नीड नॉट टू बी 100 crore, 10 crore business. It can be a good business, small business, which can be run with your family and friends, and which is earning you a good money. So every time don't think in terms of Facebook or Byju's or Paytm or Google. प्रत्येक गोष्ट तेवढी मोठी होत नाही, त्या लोकांना सुद्धा पेमेंट तेवढंच मिळतं, फक्त व्हॅल्युएशनचा गेम चालू असतो. अश्नीर ग्रोवर तुम्हाला माहिती असेल, अश्नीर ग्रोवर एका ठिकाणी म्हणाला, त्याने आय थिंक $3 billion कंपनी, म्हणजे 8-24 जवळजवळ 25,000 कोटीची कंपनी बिल्ड केली होती. तिथून त्याला काढलं, आणि तो शार्क टँकमुळे खूप गाजला, आणि म्हणतो युट्यूबवर वगैरे जायला लागला, सोशल मीडियावर त्याला जे पैसे मिळतात, तो म्हणतो मी तेवढ्या मोठ्या कंपनीत CEO होतो,
को फाउंडर होतो तरी मला पगार कमी मिळायचा. मला जे यूट्यूब मला पे करतं ना ते वे बेटर आहे. अंकुर वारिको म्हणून एक माणूस आहे, त्याला 16 कोटी 2 वर्षापूर्वी उत्पन्न होतं. मागच्या वर्षी 19 होतं, आता त्यांचं काहीतरी 25 कोटी उत्पन्न होतं त्याचं. तो म्हणतो मी फाउंडर जेव्हा होतो माझ्या कंपनीचा, तो आता फाउंडर मेंबर होता, त्याने कंपनी बंद केली आहे, विकली आहे आय थिंक, आणि तो फक्त युट्यूबर आहे. तो 16 कोटी ते 19 कोटी कमवतो. 16 कोटी कोण सॅलरी देतो तुम्हाला? बिझनेस नीड नॉट टू बी व्हेरी बिग, इट हॅज टू क्रिएट व्हॅल्यू फॉर द कस्टमर्स अँड फॉर यू. सो नेहमी ते 100,000 कोटी आणि खूप मोठी टीम नाही. इट्स अबाउट सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम अँड अर्निंग सम व्हॅल्यू, म्हणजे क्रिएटिंग व्हॅल्यू अँड गेटिंग सम व्हॅल्यू फॉर युअर सेल्फ. सो नेहमी असं नका समजू की खूप तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये आहात, तिथे खूप मोठं स्वप्न असू द्या, पण स्टार्ट स्मॉल. देन फायनान्शियल आणि प्रोजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट अमाऊंट ऑफ फंडिंग यू रिक्वायर्ड, यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. ते नंबर्स गेम ना खूप स्पेसिफिक लागतात, कारण तुमचे नंबर्स ते आम्ही त्याला म्हणतो इन्व्हेस्टर जस्ट ग्रिल्स यू. ग्रिलिंग म्हणजे माहिती आहे, आपण चिकनला याच्यात टाकतो आणि ग्रिल करतो ना, दॅट्स ग्रिलिंग. इन्व्हेस्टर ग्रिल्स यू. इन्व्हेस्टर म्हणजे आपण म्हणतो ना अवकात दाखवतो तुम्हाला तुमची. त्याच्यासोबत बसणं म्हणजे अग्निपरीक्षा असते, कारण तो त्याचा हार्ड अर्न मनी टाकतोय, तुमच्या स्वप्नांवर लावतोय. तो करणार ना तेवढी चौकशी, तेवढे प्रश्न विचारणार. हां, सेल्फ रेस्पेक्ट ठेवून उत्तर द्यायची, पण त्याचा अधिकार आहे तो, बरोबर. त्याच्यामुळे इन्व्हेस्टर समोर जाताना आपण म्हणतो ना कपडे काढून घेणं, जस्ट कपडे उतरवतो, अपमान करतो, तो तिथपर्यंत करतो. पण तुमचे नंबर्स तुम्हाला परफेक्ट माहिती असतील, तुमचं प्रोडक्टचं व्हॅल्यू परफेक्ट माहिती असेल, इफ यू आर कॉन्फिडंट अबाउट दॅट ना, देन ओनली यू कॅन आन्सर. सो नंबर्स कधीही चुकू द्यायचा नाही. व्हॉट एव्हर इट इज वेग नंबर, आय नो ते भविष्यात घडणार आहे, पण इन्व्हेस्टर समोर एक वेगळा कॉन्फिडन्स ठेवावा लागतो की आज माझ्या प्रोडक्टची ही व्हॅल्यू आहे, पण 10 वर्षात हे होणार आहे. तर तुम्ही 10 वर्षानंतर जी व्हॅल्यू होणार आहे, तुम्ही आज क्रिएट करताय त्याची व्हॅल्यू कदाचित 1 करोड पण नसेल, पण 10 वर्षानंतर ती गोष्ट 100 कोटीची असेल, आणि तुला मी डिस्काउंटमध्ये आज हे देतोय, अशा फील आणि अशा कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला त्याला बोलावं पण लागेल. आणि तो कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम आणि सोल्युशन आणि तुमच्या नंबर्स बेस्ट अभ्यास करून अंडरस्टँडिंग तेवढ्या डेप्थनी मांडता. फायनान्शियल आणि प्रोजेक्शन नंतर आहे इन्व्हेस्टमेंट टास्क अँड यूज ऑफ फंड्स. तुम्ही नुसता मागितला आणि त्याने देऊन टाकला असं नसतं. मला एवढा फंड पाहिजे, एक्झॅक्ट नंबर, आणि तो कशासाठी वापरला जाणार आहे हे त्याला स्पेसिफिकली सांगावं लागतं. अँड देन मोस्ट इम्पॉर्टंट क्लोजिंग अँड कॉल टू ॲक्शन. बऱ्याच वेळेस आपण ते सांगतो, पण नंतर ना मी स्वतः माझ्या पहिल्या इन्व्हेस्टर पिचमध्ये जय हिंद कॉलेजला आम्ही कॉम्पिटिशन जिंकलो होतो. तिथे मला एका जजनी विचारलं की तुझं सगळं छान आहे, प्रोडक्ट छान आहे, सगळं छान आहे, पण तू आम्हाला तुझा कॉन्टॅक्ट नंबर नाही दिलास आणि तुला एक्झॅक्ट किती अमाऊंट पाहिजे नाही सांगितलंस, भाषण दिलंस, आयडिया खूप छान आहे, प्रोडक्ट छान आहे, पण आपण तो कॉल टू ॲक्शन विसरतो. कॉल टू ॲक्शन मीन्स हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ही माझी कंपनी आहे, हे माझं मेल आयडी आहे, मला हे पाहिजे, इफ यू वॉन्ट यू कॅन कनेक्ट ऑन दिस हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ते हे सगळं ना कधी कधी आम्ही त्याला म्हणतो एलिव्हेटर पिच. एलिव्हेटर पिचचा अर्थ होतो तुम्हाला इन्व्हेस्टर नेहमी वेळ देत नाही, तर तुम्हाला तो अगदी कुठे लिफ्टमध्ये जरी भेटला ना, खालून वर किंवा वरून खाली येताना काही सेकंद मिळतात, तेवढ्या वेळात तुम्हाला तुमची आयडिया सांगता आली पाहिजे. आता हे सगळ्या पॉईंटनुसार तुम्ही तुमच्या आयडियाला एक्झामिन करायचं. मी म्हटल्यासारखं त्या ग्लासला तुम्ही वेगवेगळ्या अँगलने बघायचं, तुमच्या आयडियाला, तुमच्या सोल्युशनला या सगळ्या अँगलने बघायचं, तर रिफाईन होत जाईल तुमच्यासाठी. आणि नाव यू हॅव टू क्रिएट अ व्हिडिओ, स्मॉल व्हिडिओ टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन फायनल स्टेज. जसं तुम्ही गुगल फॉर्म दिला होता तसं तुम्हाला व्हिडिओ द्यायचा आहे, पण व्हिडिओ 3 प्रॉमिनंटली गोष्ट टाकायचं फर्स्ट, आणि तो व्हिडिओ तुम्ही स्वतः मोबाईलवर रेकॉर्ड करायचा. थोडं प्रॅक्टिस करा, लिहून काढा, एखाद्या मित्राला समोर हे पकडायला लावा, ते पेज पकडून वाचलं तरी चालेल. 3 थिंग्स, युअर नेम, युअर कंपनी नेम, म्हणजे तुमचं कंपनी नाव आणि तुमच्या पार्टनर्स जे टीम मेंबर्स आहेत त्याची नावं. सेकंड विल बी व्हॉट इज युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट, बट व्हेरी स्पेसिफिकली. जेव्हा तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये जाल ते प्रॉब्लेम स्टेटमेंट आपोआप स्पेसिफिक बनेल. आणि व्हॅल्यू ॲडिशन, व्हॉट इज युअर सोल्युशन, हाऊ युअर स्टार्टअप गोइंग टू सॉल्व्ह इट, या 3च गोष्टी लिहायच्या. जे पहिले 3 पॉईंट आपण बघितले तेच व्हिडिओत येऊ द्यायचे. आणि चौथा पॉईंट, हे तुम्ही जेवढ्या स्पेसिफिकली सांगाल तेवढं बरं, पण चौथा पॉईंट तो ॲडिशनल असेल, तिथे तुम्हाला फ्रीडम असेल टू टॉक अबाउट युअर ड्रीम्स अँड विजन्स. ते हे केवढं मोठं होऊ शकतं, तुम्ही किती पॅशनेटली, किती मोठं ते बनवू शकता, याच्याविषयी जे काही बोलायचं ते एंडला बोला. फर्स्ट युअर कंपनी नेम, युअर टीम मेंबर्स नेम, देन द प्रॉब्लेम स्टेटमेंट, देन युअर सोल्युशन, हाऊ युअर स्टार्टअप गोइंग टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. हे 3 झाल्यानंतर तुम्हाला एक वेळ घ्या, आणि त्या वेळेमध्ये, बट व्हिडिओ शुड नॉट बी टू लेंदी, इट कॅन बी 1 मिनिट और मोस्टली 2 मिनिट्स व्हिडिओ. आणि तुम्हाला वाटेल 2 मिनिटात हे होईल का किंवा 1 मिनिटात होईल का, तुम्ही 1 मिनिटात हे सगळं करून काही सेकंद उरतील. 1 मिनिट खूप मोठा वाटतो जेव्हा हे करायला जाल ना. 1 मिनिट रेकॉर्ड करायला बघा, 1 मिनिट खूप मोठं आहे. जेव्हा ते रेकॉर्ड कराल 10 वेळा चूक होईल,
तो व्हिडिओ तुम्ही पाठवणार नाही. मी लिहून देतो, पहिले 2-3 व्हिडिओ तर तुम्ही पाठवणार नाही. परत रिटेक करा, स्पेसिफिकली लिहा. 3 मिनिट्स नको, 2 मिनिट्स, 1 or 2 मिनिट्स. 2 मिनिट्स आर मोर दॅन इनफ. ॲट दी मोस्ट चला 3 मिनिट्स. कुणीतरी म्हणतंय 3 मिनिट्स अगेन. ओके, चलो ॲट दी मोस्ट 3 मिनिट्स. कारण आम्हालाही ते सगळे व्हिडिओ पाहायचे, त्यातनं काहीतरी सिलेक्ट करायचं. म्हणजे पुणे विद्यापीठ ते पाहिलं आणि आयडिया सिलेक्ट करून नाही. आय होप कदाचित आपलं हे शेवटचं लेक्चर आहे. आता लाईव्ह लेक्चर नसेल, रेकॉर्डेड, याच्यातनंच काही पार्ट तुम्हाला मिळेल. आता आपले क्वेश्चन्स आन्सर आपण घेऊ. पण मी परत कन्क्लूड करण्यापूर्वी हे लेक्चर एक गोष्ट सांगतोय की व्हिडिओमध्ये पहिल्या 3च गोष्टी येऊ द्या. तुमची स्वप्न एक्सप्लेन करा. व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे, म्हणजे व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, गुगल ड्राईव्हला अपलोड करायचा आहे आणि त्याची लिंक गुगल फॉर्ममध्ये अटॅच करून तुमच्या कोऑर्डिनेटर थ्रू पाठवायचं. मी सगळ्यांचे क्वेश्चन घेतोय. लेक्चर आत्ता जे सुरू होत आहे, हे जस्ट मला जे 6वा व्हिडिओ टाकायचा होता तो मुद्दामून मी टाकला नाही, कारण काही लोकांनी पहिले 5 व्हिडिओ बघितलेच नाहीत. म्हणून मला ते सगळं थोडं रिवाईज करून या व्हिडिओमध्ये, म्हणजे या लेक्चरमध्ये ते सगळं इन्क्लूड करायचं होतं. परत सांगतोय, तुम्ही टॉप 5 मध्ये सिलेक्ट नाही झाला, डोंट वरी. इफ यू कॅन गो थ्रू व्हिडिओज अँड क्रिएट गुड आयडिया, यू कॅन गेट अ 3 months ॲक्सेस टू फ्यू कोर्सेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल. लॉंग टर्म तुम्हाला हे करू, ॲटलिस्ट तुम्हाला तो एक एक्सपिरियन्स द्यायचा. तुम्हाला वाटेल माणूस हे का करत असेल बरं? आय एम जस्ट ॲडिंग व्हॅल्यू. आय जस्ट एन्जॉय टीचिंग. मला हे बोलण्याचे पैसे मिळायला लागले ना, त्या दिवशीपासून ते किती मिळतात हे मॅटर नाही करत मला. त्याच्यामुळे तुम्ही जे येताय तिथे एक व्हॅल्यू ॲडिशन केली तर कदाचित भविष्यात तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला, कुणाला तरी सांगाल, अरे त्या सरांनी खूप छान शिकवलं, त्यांची स्टार्टअप विद्यापीठ आहे, कुठेतरी जा. 50,000 मुलांना शिकवल्यानंतर 50 ॲडमिशन जरी भविष्यात मिळाले ना, तरी पुरेसं असतं. यू जस्ट हॅव टू कीप वर्किंग ऑन युअर ब्रँड विथ दॅट सिन्सिअरिटी, विथ दॅट पॅशन. कारण सगळ्यांना लोकांना वाटतं की मी मार्केटमध्ये काहीतरी काम करतो, मला लगेच मिळेल. नाही, 10-10 वर्ष. तुम्हाला माहिती आहे, झिरोदा म्हणून एक कंपनी आहे, नितीन कामत आणि निखिल कामत फाउंडर्स आहेत त्याचे. त्या लोकांना 2015-16 पर्यंत कुणी ओळखत नव्हतं. 2015-16 पर्यंत त्यांच्याजवळ जास्त पैसे पण नव्हते आणि 2016 का 17 मध्ये पहिल्यांदा खूप प्रॉफिट झाला म्हणून खूप चांगली सॅलरी घेतली, 100 कोटी सॅलरी घेतली त्यांनी वर्षाची. तेव्हा जग त्याला ओळखायला लागलं. बिफोर दॅट देर वॉज अ जर्नी ऑफ 9-10 years. नोबडी नोज इट. आता जो एलॉन मस्क आहे ना, एलॉन मस्कला गव्हर्नमेंट स्क्रॅपमध्ये काढायचे, म्हणजे त्याला वेगवेगळ्या चौकशा लावल्या, सगळं केलं. तो माणूस आज जगात सगळ्यात श्रीमंत आहे. $400 बिलियन ची कंपनी आहे त्याची टोटल वर्थ. पहिले 10 वर्ष, म्हणजे त्याच्याजवळ पेपल विकल्यानंतर जेवढा पैसा होता त्याने त्या रॉकेट कंपनीत लावलं, SpaceXमध्ये, टेस्लामध्ये लावला. दोन्ही कंपनीज फेल होत होत्या. पहिली 10 वर्षाची जर्नी, 12 वर्षाची जर्नी कुणाला एलॉन मस्क माहिती नव्हता. पण आज स्टीव्ह जॉब्स सारखा त्याचा एक हे झालेला आहे. ती 10 वर्ष, 5 वर्ष ती लोक काम करू शकतात. त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन कुठेतरी तुम्हाला रिव्हर्ट करायला लागतं. सो जस्ट फोकस ऑन दॅट, वर्क ऑन दॅट. आणि काही मुलं जी खूप चांगले आयडियाज क्रिएट करतील गोईंग थ्रू दोज व्हिडिओज, यू कॅन गेट अ पेड इंटर्नशिप विथ अस. ते यूट्यूब व्हिडिओ थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे मिळून जातील. आणि कुणाला काही प्रश्न असतील, व्हिडिओ क्रिएशनविषयी काही असतील, तर माय टीम विल पोस्ट द नंबर्स. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बिकॉज वी हॅव सीन अ ट्रेंड की जी मुलं रॉ आयडिया घेऊन येतात, त्या 1 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या कॉलमध्ये सुद्धा त्यांना खूप काही मिळून जातं. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा करू शकतो. माय टीम विल पोस्ट द नंबर्स. अगेन, coordinators are the key people here. I think you can modify anything. You can modify. तुमचं आजपर्यंत जे काही होतं सगळं मॉडिफाय करून सुद्धा तुम्ही रिव्हर्ट करू शकता, वेगळी आयडिया प्रेझेंट करू शकता. तुम्ही टॉप 5 मध्ये नाही आहे त्याच्यासाठी फक्त थांबू नका. व्हॉट आय एम ट्राईंग टू से, वर्क करत राहा. कारण तुम्ही टॉप 5 मध्ये आलात आणि विनर ठरलात कॉम्पिटिशनमध्ये, तर जग नाही जिंकलं तुम्ही. तुम्ही जग कधी जिंकाल? स्टार्टअप करून तुमचा स्किलसेट डेव्हलप झाला आणि कुठल्याही चांगली नोकरी मिळाली, किंवा स्टार्टअप डेव्हलप करून तुमचं स्टार्टअप सक्सेसफुल झालं, जे 100 मध्ये 1 नक्की होईल, हजारांमध्ये 1 नाही, 100 मध्ये 1 होतं. तुम्ही तुमच्या बाजूला बसलेल्या 100 लोकांना जॉब देऊ शकता त्या दिवशी. आणि त्या दिवशी तुमचं सेल्फ वर्थ, जे व्हॅल्युएशन असेल ते 100 कोटी, 200 कोटी, 10 कोटी, जे काही असेल ते होईल ना, त्या दिवशी तुम्ही जिंकणार आहात. बट दिस लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट. व्हॉट आय एम ट्राईंग टू से, यू जस्ट हॅव टू गो थ्रू इट. वी आर ओपन फॉर few weeks. You can go to the YouTube, watch the videos, create ideas, submit ideas. Olympiad जरी संपलं तरी तुम्ही ते काम करत राहा. आणि वी आर लॉन्चिंग अ समर कॅम्प काइंड ऑफ थिंग, जे ऑनलाईनच असेल मोस्टली. समटाइम्स यू कॅन मीट मी इन पर्सन. आणि तिथे तुम्हाला त्या कोर्समध्ये 3 to 6 months जर्नी लागते एक प्रोडक्ट बनण्यासाठी. आय नो दिस इज जस्ट अन अवेअरनेस फॉर यू. म्हणून स्टार्टअप ऑलिम्पियाड अँड अवेअरनेसच म्हणतोय आम्ही याला. त्याच्यात अवेअरनेस झाले, ते बिल्डिंगसाठी तुम्हाला जो वेळ लागेल ना, तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. बट ओनली टू द सिरियस स्टुडंट्स हू वॉन्ट टू बिल्ड समथिंग. आणि त्याच्यात खूप चांगले आयडिया असतील आणि तुम्ही आम्हाला काही स्किल सेट देऊ शकत असाल
तर यू विल गेट अ पेड इंटर्नशिप विथ मी. माय टीम विल बी विथ यू. यू कॅन लर्न समथिंग आउट ऑफ इट. कारण ही जर्नी आहे. इट्स नॉट 1 वीक, 1 कॉम्पिटिशन, 1 मंथ जर्नी. इट इज अ इयर लॉंग जर्नी. एखादा प्रोडक्ट बनायला काही महिने, काही वर्ष लागू शकतात. आणि वी आर देअर विथ यू.